पेक्षा बुडी फ्री आहे असं वाटते. बुडीनं बेरिंग टाकेल आहे. चेष्टा आहे ना. मायमुखी म्हणा मायमुखी. हे नाताईच्या सुनीच्या पुढे पुढे करावं लागते. मग सुना पोरी सारख्या प्रेम करतात. समजली आई? आई समजली ना. मग आपण जर सुनीले सून समजलो तर मग नाही जमत. तू तर भाग्यवान आहे. लय कठीण आहे तू ना. आता दिवस चांगले झाले तुझे. या 10-15 वर्षात जिंदगी बदलली तुझी. नाही तर वनवास होता तुझ्या घरात. खोटं की खरं सांग बरं. लेकरं चांगले निघाले. सुना चांगल्या आहेत. नेहमी गॅसवरच बसवतात. म्हणजे गॅसवर म्हणजे गरम खाऊ घालतात ना. मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा पित्याची गणना कोण करी. मायेची गणना कोण करी. पित्याची गणना कोण करी. ज्योतिबाची गणना कोण करी. सावित्रीची गणना कोण करी. कोण करी. रामाजीची गणना कोण करी. मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा. बाबाले पाहिजे का तू? पित्याची गणना कोण करी. पप्पा घरी जात नाही कारण तुझी पप्पी माझ्याजवळ बसेल आहे. कोण करी. बाबू त्या पप्पाने बघू नको. तुझा पप्पा जातच नाही. तुझ्या पप्पाची ताकद नाही. पप्पानं घरी जावते कारण मम्मी आबाजवळ बसून आहे ना. बाबाले म्हणा आता तेरा या कोई नाही. तो बाबाची गणना कोण करी. माय जोपर्यंत आहे आता की छोटी तर जाशील कुठे. बाबा लटकला. मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा. मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा. मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा. जिजाऊची गणना कोण करी. शहाजीची गणना कोण करी. रामजीची गणना कोण करी. भीमाईची गणना कोण करी. सावित्रीची गणना कोण करी. अहिलेची गणना कोण करी. अहिलेची गणना कोण करी. मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा. पित्याची गणना कोण करी. भाऊ मी वंदन करतो शिवाजी महाराज, शाहू महाराज, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, छत्रपती संभाजीराजे, विश्वरत्न भारतरत्न म्हणणं बंद केलं. आपण म्हणत नाही भारतरत्न. तुम्ही म्हणणं बंद करा. त्याला कोणाने देऊन राहिले. आलगोडे काढले त्यालाही भारतरत्न. यायच्या पक्षाचा आहे त्यालाही भारतरत्न. अरे भारतरत्न काय चिवडा सारखा खरीदला काय. म्हणून लक्षात घ्या. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर ज्यानं स्वतःचा विचार नाही केला. यायच्या करोडो रुपयाच्या प्रॉपर्ट्या भारतरत्न केले. काय करतात. आम्हाला भारतरत्न नाही विश्वरत्न डॉक्टर भीमराव बाबा आंबेडकर. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा विजय असो म्हणा. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा, आपली माय असताना दुसऱ्या बाईशी संबंध ठेवणाऱ्या कुत्र्याचा. पित्याची गणना कोण करी. मायेची गणनाच्या विचारात बसते ते माझं कीर्तन.
रमाईची गणना कोण करी. अरे या माय माऊलीचा उद्धार यासाठी करावं लागतं. मी त्या सावित्रीबाईचा रोल केला, त्या ताईचा सत्कार करतो. त्या ताईनं स्टेजवर या एक गेल्या मिनिट. संत मग राहू द्या, पण नसीन गेल्या तर या. आम्रपाली ताई मुकी नाही बोलके आहे ते. तिचा सरनेमच आहे बोलके. धन्यवाद. वा भगत साहेब. आम्रपाली ताई बोलके. एक बोलके मॅडम आहे ना बाई, ते मूर्तिजापूरची. इथं समोर मा सोबत पुरस्कार भेटला होता महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा. हॅलो. ते कवयित्री आहे आणि भीमाचीच लेख आहे. हा झिंगूबाई बोल. करेक्ट, झिंगूबाई बोलके. मी माझ्या बहिणीचा सत्कार करतो. लुगड्या आता तर ओळखलं नाही, आता तर तू मॉडर्न दिसून राहिली. आणि तुमची बहीण आहे. धन्यवाद. भाग्यवान आहे की अशी बहीण आहे. नाही तर तुमच्या मायबापाचा उद्धार करून राहिली. किती कला. तिनं कुठून शिकली भाषा बाई? तू तिकडची आहेस काय की इकडचीच आहे? वराडची बाईन बोलून राहिली तिकडची भाषा. तू तुझं गाव इकडेच आहे का बेटा? पण बा साडी तरी येत. मग मी आकोटून घेऊन आलो ना, माहेरची साडी आहे ना तुझ्या काकाची. हॅलो. हॅलो. या ना घ्या. हा हॅलो. खाली येतो बेटा, म्हणजे हा अपमान होईल. नाही तर महाराज वर. हा टाळ्या. एका महिला कार्यकर्ता बाईनं या ना, जे बुद्ध विहारात दररोज बुद्ध ये ना बाई. तुझी तब्येत चांगली असल्याच्या तू पाहिजे, कारण हे बारकी चिरकी आहे. तो पोर त्याला भाऊ बी बारका चिरका. ही कोणी माही तब्येत बनली पाहिजे ना. आणि भगत भाऊची आई आहे, चांगलं पीस पैदा केलं. शेतूही चालवते, लोकांचे पगारही चालू करून देते, दोन पैसे कमावते. लेकरं असे पाहिजे. समाजाकरता पैदा केला तुया. धन्यवाद. हे पहिलं फर्निचर आहे की दुसरं? किती लेकर आहेत काकू? चांगलं आहे. भगत आईलाही धन्यवाद देतो या लेकीचा सत्कार करायला. असं आहे पाया नको लागू बाप्पा. नाही म्हणजे चांगलं नाही ते मला लागू दे. म्या बदल्या काढला, मला आवडत नाही ते पाया लागलं. समजले? मी गाडगे बाबाच्या विचाराचा, तुकडोजी बाबाच्या विचाराचा. मला ते पाया लागणं, बाया पाय धुतात आणि तीर्थ पेतात. इतका दलिंदरपणा. पाय धुवून तीर्थ पेणं हे कोण्या भक्तीत बसते? बरं पुढचं तर ऐकलंच नाही. काही काही गावात तर महाराज लोकांचे अंग धुतात, मग त्याचं अंग धुयाचं तीर्थ पेतात. समजा तो महाराज मुतला, मग काय त्याचं मूत प्या? हे बा भक्ती जरूर करा. सत्यपालचं कीर्तन आहे का? पण दुरून काय करता? बाहेरच्या लफड्यात महाराज लोक जेलमध्ये आहेत. तुमच्यापासून दूर राहायला तेच जमते, कारण नागशे नागिन बुरी. तुमच्याकडे पाहिलं ना तर माय म्हणून पा, तुझ्याकडे बहीण म्हणून पा. तुझ्याकडे जर लाईन मारली ना तर त्याचा सत्यानाश झाला. माझ्या इमानानं सांगतो. इथं जवान पोरं आहे, तुम्हाला सांगतो बाबू. दुसऱ्याची पोरगी कारंज्यात गेली की काय माल आहे, आणि तुझी बहीण आली तर बे शोधत्या. त्यानं जर म्हटलं डबल माल आहे, मग म्हणून आम्हाला धम्म परिषदेची गरज आहे. आम्हाला तथागत बुद्धाच्या विचाराची गरज आहे, तुकारामाच्या विचाराची गरज आहे. अरे उभा संसार सोडून दिला माझ्या बुद्धानं, आणि घरदार वैभव सोन्याच्या चांदीच्या ताटात जेवणारे तथागत
अवघ सोडून दिलं. तुम्ही तर पानचटे हो, दारू ना सोडत बे. लाजा वाटू द्या, तुमच्या मायच्या दुधात दारू टाकता, तुमच्या मायच्या दुधाचा अपमान करता. अरे काय साठी एवढा मोठा खर्च आहे? धम्म परिषद घ्या, शिवरायाची जयंती करा, हे वक्ते बोलवा. पा बर कशासाठी आहे काकू? तुमच्या बायाच्या न बुद्ध विहार वाचेलाय, नाही तर बुद्ध विहार बंद पडले असते. माणसं फक्त पौर्णिमेच्या दिवशी जाते, हात जोडले जय भीम, इकडे आला की चुना आहे का थोडासा. अबे बुद्ध विहारातून पलटती नाही तर तंबाखूले चुना. गजानन बाबाचं मंदिर रस्त्यावर आहे, काय साठी आहे? गजानन बाबाचं दर्शन करा. गजानन बाबानं लोप केला काय? गजानन बाबा, अरे काही काही दलिंदराईनं गजानन बाबा गांजा पेत होते म्हणते. आज त्याला कुठून गांजा आणाव हे तरी समजे का? कुठून चिलम आणाव तुम्हीच सांगा. आई अवलिया महाराज त्याला काही समजत नव्हतं. हे आपले दलिंदर त्याच्या हातात चिलम देत. मग म्हणत कारण यायले गांजाची सवय, हे गांजा पितात. कारण काऊन गांजा पित? गजानन बाबा पेले म्हणून आम्ही पितो. मग गजानन बाबा बिना कपड्याचे राहिले, तू राहून दाखव. अरे गजानन बाबा योगी संत. अरे गजानन बाबाच्या शेगावची केवढी मोठी मदत आहे. पूरग्रस्त इले, कोरोनावाले इले, लाखो लोक इले खाऊ घातलं गजानन बाबाच्या शिवशंकर पाटलाच्या भक्त मंडळीनं. यासाठी गजानन बाबाचं मंदिर आहे. मुंगसाची बाबा त्याला पैसा समजे काय? आपल्याला चांगली चुंगली बाई असली, बायाच्या पंक्तीत सर्वे पोट्टे त्याच लाईनीत जातात. त्या लाईनीत काऊन येत नाही व कोणी? शांताबाई येते काय? तू हिमाच्या हिमानान सांग, तुला एसटीत तरी कोणी जागा देते का? कारण येऊन अमरावतीला जातात. कोणतं कलरवर वयावर बजेट बसते. पोरगी सोरगी असली की म्हातारे म्हणते बसू दे, तेवढाच टाइमपास कामरगाव. हे खरं आहे, हे सत्य पाहलाय, हे सत्याचं खोटं नाही. म्हणजे म्हातारीला जागा देत नाही. आणि जवान पोरगी सोरगी दिसायला चांगली आली तर इतका बारीक होते, मग थोडा थोडा सरकते. ये ना माझ्या बाजूला बसना, ये ना माझ्या बाजूला बसना. अरे मरशील ना कुत्र्याची मऊ. ये ना माझ्या बाजूला बसना. अबे गजा बर्बाद होशील ना. थोडी सोन्याचा पिंजरा म्हणून माझ्या सोन्याचा पिंजरा. ते काय म्हणतात तथागताचं शील, प्रज्ञा, प्रज्ञा शील करुणा. हे बुद्ध विहारात शिकायसाठी आम्हाला बुद्ध विहारात जावं लागते. भंतेजीचं तत्वज्ञान ऐका लागते, तथागत बुद्धाचा विचार ऐका लागते, आणि यासाठी तुकडोजी महाराजही ऐका लागते. यासाठी बंजाऱ्याचं पोरग शेवापाल, शेवालाल बंजाऱ्याचं पोरग आहे पंकजपाल. आता मागच्या वर्षी लग्नही झालं आणि देवाच्या कृपेनं लेकरूही झालं. गळ्या काय मोसम मध्ये होता रे शेवापाल. आणि पोराचं नाव काय ठेवलं? शेवापाल. आणि याच्या देवाचं नाव आहे शेवालाल. आणि याचा मित्र मी सत्यपाल. आणि हा आहे पंकजपाल. आणि ॲडव्होकेट आहे धम्मपाल. असं हे असं नातं जुळलं बाबा. समजले? नाही तर बंजाऱ्याचं हे धनगराचं कमलपाल. तुम्ही म्हणाल कमलपाल म्हणजे बीजेपीचा आहे, तसं नाही. जसं एका पोरीनं काय केलं तसंच आहे ना. कमळाचं फुल घेऊन गेली एका पोरीनं. एका पोरानं एका पोरीला कमळाचं फुल दिलं. घे कुठे तरी फुल. आता लोक तर लय होते होते मेले काय आहे ना. हे घे कमल. हो तो म्हणे मी बीजेपीचा आहो म्हणून तिचे आलं जीवात की कुत्र्या फुल देत मला. तसं नाही म्हणे मॅडम.
तिनं मारली झापड. तो आला लय अभ्यास दिसते सोन्या. तिनं मारली झापड. मला फुल देत म्हणे मॅडम तुम्ही मला काऊन झापड मारली. म्हणे तुम्ही कसं म्हणता की फुल दिलं तर मी बीजेपीचे मी म्हणे काँग्रेसचा एक दिली. तुम्ही दोघं कायची असा मी वंचितचा आहो ना. वंचित माई जातच वंचित आहे. हे धानगर हा पंकज पाल मी शिंपी आहो. आमचं बियाणं तरी आहे का या गायवळ मध्ये. तुम्हाला मालूम तरी आहे का शिंप्याची जात आहे म्हणून. पण शुकर माना तुम्ही गायवळ वाले. एवढे कपडे बाया माणसं घालतात ते आमच्या त्यानं घालता तुम्ही. आम्ही शिपी लोक नसते तर तुमचे ब्लाउज कोण शिवले असते. आणि तुमचे कपडे कोण शिवले असते अंडरपॅन्ट पासून. तुमची फिल्म झाली असती. बिना कपड्याचे फिरले असते प्रत्येक जण महाराज झाला. अरे न्हावी आहे म्हणून तुमच्या कटिंगा जाग्यावर. आता बाया किती सुंदर दिसतात. बापकाट पोट्टे कधी इकून कोणता कट असते पे पोट्टेचा असा वन साइड. त्याला वाटते एखादी साइड भेटून जाईन वन साइड त्याला बायकात नाही भेटून राहिल्या. यावं माझं नाव सजनीच्या मुखाण्यात यावं यावं माझं नाव सजनीच्या मुखाण्यात यावं यावं माझं नाव. तुम्हाला जर वाटत असेल लग्न झालं पाहिजे मायच्या शपथनं या धम्म परिषदेमध्ये दारू पिऊ नका. बिडी नाही तंबाखू नाही खर्रा नाही फटाके फोडू नका तुमच्या जीवनात. मायच्या शपथ सांगतो एका फटाक्यामध्ये एका गरीबाच्या लेकराचा अंग झाकल्या जाते. एक ड्रेस होते 100 रुपयाचा. उभी राह उभी राह राय उभी एक मिनिट राहायचं काय तू राय बर बाई. अहो ये ना पुस्तक देतो ना कसे आहे बा तू ये. भेकाळ आहे गलतीनं झाली तुझ्या मायले. तू ये बाई ये ना बाबा. मला वाटलं तू मोबाईल घेऊन आहे तर काही अक्कल असेल. ये ना गेलो ते नाही पाहिजे ना मला तू पाहिजे. तू बस तुझ्या जागेवर. हे तिच्या मायनं ताकद दिली अशी माय पाहिजे. हे बे अकला आहेत. मी भलवून राहिलो तू येऊन नाही राहिली. मी काय तुझी गच्ची दाखवून राहिलो. ते तिच्या मम्मीनं पाठवली हो बाई पुस्तकने. मी इले बोलवायचं मला कारण अलग आहे. आता हे खाऊन पिऊन ओके आहे. तिच्या घरात कंडिशन बरी आहे. हे कोरळ वाहू आहे म्हणून मी तिला आवाज देऊन राहिलो. इले बाहेर आवाज देऊन राहिलो. हे ना पाय तिची माय सुशिक्षित आहे. मम्मी तुम्हाला धन्यवाद. तुझी मम्मी आहे ना बोल दे आवाज. येते काय तुझी माय. हा माईक घे. माईक दे आवाज. माईक घे ना बाई. हा माईक घे ना. ए बाई माईक घे. हा माईक घे. माईक घे. तू पहिलीच पोरगी आहे तुझ्या पप्पा मम्मीची की दुसरी. माईक घेऊन बोल. चौथी. माईक लाव. ते चुकीचं बोलून राहिले. तुझ्या मम्मीची तू पहिलीच पोरगी आहे की दुसरी. हा दादा इतकं नको देऊ. शाळेत सांगितलं चौथी. चौथीत आहे का तू. हा तिने काय ऐकू आलं दीदी कोणत्या चौथीत. पण हे पहिली आहे म्हणजे हे पहिलं फर्निचर आहे का. मुलगी मुलगी आणि दुसरं मुलगा. हा मुलगा जमलं झालं तर जमलं. नाही तर तू बेदम झाली असती बाहेरपणा करू करू. लोक आहेतच त्याचे पोरगच पाहिजे बस. ते भसा बस 5-5 7-7 पैदा कर. काही काम आहे का. पोरग काय पोरगी काय बाई. पण त्याला जमलं दुसऱ्या एंट्री मध्ये पोरग बाय. ह्या बाईले बोलवायचं काय कारण. त्याच तब्येत चांगली आहे म्हणून बोलावलं काय. म्हणून नाही बोलावलं मी. हिले काऊन बोलवून राहिलो.
मला जो प्लॅन आहे तो अलग आहे, पण तिची मम्मी हुशार आहे, शिक्षणे वाघिणीचं दूध आहे म्हणून बाबासाहेब आहे. आता काही लोक महाराजा 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 गुरु गुरुच राग येते. अबे चांगलं आहे ते घेणं आणि वाईट आहे ते सोडून दे. हो पाटील, तुम्ही पाटील आता तुम्ही बुद्धाचा कार्यक्रम तुम्ही वाजून राहिले म्हणजे काही निळा भगवा काही गडबड झाली. अरे जो उद्योग आहे हे ऐकून काही नुकसान होऊन राहिलं का तुमचं? मा गाडीवर बाबासाहेबाचा फोटो आहे, तुकडोजीचा आहे, गाडगे बाबाचा आहे, शेवालाल बाबाचा आहे, अहिल्याबाईचा आहे. मग काय माझी गाडी खराब होऊन राहिली? लोकांच्या डोक्यात येत नाही बाबू. तुया कमीत कमी 50 लाख रुपये कमावले. किती वर्ष झाले? ईडी येणार नाही, मी दिल्लीशी बोलून घेतो. किती वर्ष झाले बाळा? बोला बोला. 5 वर्ष 50. अरे फेकून दिले ना 40-50 लाख रुपये कमावले. काऊन कमावले? अक्कल आहे ना दीदी, त्याले अक्कल आहे दादाले. आणि आले कुठून? तुमचं गाव दर्यापूर. धम्म परिषद गाय वळले, भगत भाऊन लग्गा लावला दर्यापूरले. आणि डीजेच्या समोर तुम्ही पोट्याईले नाच होता. लुंगीडान 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 नाच होता पोट्याईले. आणि पैसे तुम्ही कमावता. काय आणलं? बोला. बुरघाटे पाटील दर्यापूर. याले म्हणते अक्कल बुरघाटेची. अक्कल आहे आम्हाला फक्त दारू पिऊन नाचा, देणं देणं त्याच्यातच मेले. म्हणून तुम्हाला धन्यवाद. काय नाव तुमचं? बालाजी. नाव बी बालाजी, तिरुपती. अवघ्या जगातला देव श्रीमंत आणि ते नाव ठेवलं बालाजी. बापाचं नाव आहे का बालाजी? हे देवाचं आहे. ते तिरुपती वाले चांगलेच पावले बापा. लगन सराई दे रे साडी. या बहिणीले देतो मी. बाई तू या इले पाठवलो, मी इले बोलवून राहिलो. ये नव हे किड्यासारखीच करून राहिलो. शिजर झालं काय तिच्या माहित? किती गडबड करून राहिली ते. तू 3-4 बहिणीवर झाली का? नजर चुकीत झाली काय? अधिक महिना होता त्या टाइम. बरं तिला बोलवून राहिलो तर येत नाही. ये इकडे, ये इकडे. देव तिला 100 रुपये घेऊन दे तुझ्या हातात. तू दे, तू दे. हे दे, इले दे. उभी राह, उभं कर तिले. उभे राह पहिले. उभी राह, उभे राह, उभे राह. तुला उभं करायला तिथं येईन मी. उभी राह, उभे राह. टाळ्या भाव खाऊन खातो तू. टाळ्या. चेहरा कर इकडे. अय पोरी इकडे पाय. कॅमेरा दे. घे, मी आबा आहो ना. घे घे मग, घे 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 बा. बस मी तुला जाणून बोलावलो तो चेहरा पाहू की या लेकराले पैशाची गरज आहे. इथं काहीच गरज नाही. हे इरिगेशन आहे. तू कोरड भाऊ आहे. साडी दे. पण तू आली नाही ना, हे तशीच बैठा. काय प्रगती करता मग तुम्ही? मी म्हणून राहिलो ये ना. असंच पोरीले बाई लग्न करायचं असलं पोरीले. तुमची पोरगी द्या ना. आमचं पोर वावर आहे का? मकान आहे का? नोकरीवर आहे का? मी म्हणतो तुझी पोरगी वावरात जाईन काय? नाही. मग तुला वावर खायला पाहिजे. नोकरीवर आहे. हो नोकरीवर पाहिजे. मग तू किती शिकेल? मॅट्रिक नापास. जेव्हा शाळेचा टाइम होता तेव्हा दुसऱ्याच्या मोटरसायकलवर गेली, तोंडाने पट्ट्या बांधून. आणि आता म्हणतो बोले नोकरी वाला नवरा पाहिजे. बाई तुमचं कष्ट करणारी बाई आहेस तू, मेहनती आहे. तो आम्हाला नोकरीवर नाही, पण व्यसनी नाही तो आम्हाला. त्या चेहऱ्यावर समाधान दिसते. निर्व्यसनी आहे तुझे मालक. बोल खरं की खोटं? आता चिल्लर चाललर चुन्याले ते तंबाखू त्याला काही व्यसन म्हणतात, पण चांगलं जीवन आहे तुझ्या मालकाचं. आणि याले कारण सासू सासरे चांगले आहेत आणि प्रेम आई बाप चांगले आहेत. कधी तो बाप येते? आज आले का तू बाबा? बोलावती तुझ्या सासूची भेट झाली. मी बुद्ध विहाराच्या एखाद्या माझ्या बहिणीला बोलावतो की बुद्धम शरणम गच्छामि दुसऱ्या बाई नाही, धम्मं शरणं गच्छामि. आता दुसऱ्या बाईने या भगत भाऊची आई झाली. शरणं गच्छामि. आता
माझ्या जागी बुद्धं पंडित शरणं बोलवा. गच्छामि तिकडे पा दोघे जण तिकडे पा टाळ्या इकडे कॅमेरा चालू आहे कॅमेरावाल्याला बाया दिसतात. गच्छामि बोलतात. बुद्धं शरणं गच्छामि संगम शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सत्यम शिवम सुंदरम बघा तिथे. सत्यं शिवं याले म्हणते सुंदरम हुशार माय. सत्यम माय शिवं हुशार पाहिजे. सुंदरम. मी म्हणतो लेकर पैदा करू नका वांझोट्या ना खरं बोलणं बरं बाई पण पाहिजे तर आपली पोट्टी जर कोणा संग पोहून गेली तर काय राहते व माय बाबाची इज्जत. आपलं पोट जर दारू पिऊन गावात लफडे करत असत तर काय राहते. त्या भक्ताचं जमलं हा पोरग शेतू चाललो ते मदती करते ते वकील आहेत ना एक इथं पत्रकार बांधव आहेत. अरे श्रीमंत नका हो सत्यपालन 55 वर्ष झाले काकू मी कीर्तन करतो. आता मला एक जण मिलिटरी मॅनचे काका भेटले 35 वर्षाच्या अगोदर आलतो म्हणे महाराज मी पारव्यात की कोणतं गाव सांगितलं 35. एक जण तर म्हणे मी चड्डीवर होतो. म्हटलं माई लहानपणी फाटेल होती. ह्याच्यावर नेऊ नका भगत दादा. हे दिवस तुकडोजी बाबा गाडगे बाबाच्या न बदलले रे माझ्या निमाना. जर फुले शाहू आंबेडकर आले नसते तर या शिंप्याच्या पोराले बाबासाहेब आंबेडकरांना संविधान काढलं नसतं तर मला कीर्तन नसतं करू दिलं या चोट्या. नामदेवाले मंदिरातून हाकललं काहे को तूने दर्जी बनाया. म्हणे कशाले शिंपी केलं म्हणे मला मंदिरातून ग्राम जोशीनं हाकललं. हे तर बाबासाहेब इमानानं सांगतो खरंच ताकद आहे भीमा. फुले शाहू आंबेडकर शहीद बिरसा मुंडा. अरे तो जर राजा नसताना तर तुमच्या गावची बाई सरपंच झाली नसती. उभं राहा. सरपंच ताईचा सत्कार पुष्पाबाई राऊत. पुष्पाबाई अरुण राऊत. राहा असाल तर उभे राहा काय सरपंच मॅडम राहिल्या का आल्या. आले वा वा टाळ्या वाजवा. पाहिलं हे उभे काऊन राहिले हे पैसे द्यायला येते वाटते. भीमाच्या लेकरायले उपाशी राहतील पण पैसे द्यायले तर असे सरकते. चला हम भुके रहेंगे पण सत्यपाल तू घे पैसे. या ताई आभारी आहो आपण आल्या नाही तर बायका शरमतात. महापुरुषाच्या संयुक्त जयंती निमित्त भव्य बौद्ध धम्म परिषद पुष्पाताई राऊत. क्या बात है शंभराजी तुम्हीच तर गरीब आहात. सरपंच बाईले देता काय ते काही मालूम नाही. ते काही मालूम नाही. बसा काका बसतात चांगले माणसं आहेत. पुस्तक नाही एक ते मला अवतारच दिसते. बरोबर नाही नाही बसा. पण गरीब जरूर आहे. कोणाला गरीब म्हणाव सरपंच बाई. ताकद आहे ना देण्याची भावना आहे ना. देण्याची भावना पाहिजे ना. ये रे तुला फुलपॅन कोण फाटला जाणून फाडला काय तुला ये उभा राह काऊन फाटला रे. राय उभा ये अरे ना. उभा ये ना लवकर. काय ते ढिली हा. ढिली आवल्यात नाही होत. नजर चुकी झाला काय तुझ्या माईले तुझ्या बापाले. हे घ्या ना 100 दिले ना त्याईनं. घे वा वा घे घे खाऊ आहे घे घे ना येऊ नको ना. घे बस बस सरपंच ताई पुष्पाबाई राऊत तुम्हाला सर्टिफिकेटही दिलं. हे सर्टिफिकेट कामात येते. नोटापेक्षा मोठा आहे आणि या महापुरुषाचा आहे. शिवाजी महाराज तथागत शहीद बिरसा मुंडा सम्राट अशोक. आई धन्यवाद. टाळ्या घ्या. येतो ना आम्ही मायलेक 7-12 मानावर करतो. 7-12 गेला का साडी दे रे एक. पूर्ण धरणात गेला का पैसे नाही भेटले का थोडेसे भेटले पण तरी सरपंच ओय मागो मागो
लाल शर्ट मांग होय तू लय तब्येत चांगली आहे तू मांग होय तू दाबून टाकशील 2-4 पोट्टे अबे मांग उठणं तिकडे होय ना साडी दे रे पूर्णामध्ये गेलं काय हो ग किती अक्कर होत आणि 5चं गेलं सरकारनं दिल ते ना थोडेसे काही जास्त नाही दिले जमीन आई म्हणते जमीन किती चांगली जमीन माय आहे त्याच्यात प्रभाळ कष्ट करावं लागतात त्या मायचा चेहरा सांगते कष्ट करायची आहे तुम्ही सरपंच झाले काय कोणाची कृपा झाली खरं सांग मायच्या इमाना कोण्या देवाची हा वय तो देव या देवानं असा कायदा केला की बाईले सरपंच करा नाही तर बाईले समोर नाही येऊ दे बाईले काय म्हणत मालूम आहे तुले तर मालूम आहे आई तू तर जुनी बाई आहे बाबू इले डोक्यावर नको घेऊ माईक दे रे इले डोक्यावर नको घेऊ तुम्ही नाही म्हणत ते जुन्या बुड्ड्या इले डोक्यावर नको घेऊ पायातली चप्पल चांगला अभ्यास आहे तो आला ग्रामसेवक कोण आहे आई पायातली चप्पल म्हणत पाहिले नरकाचं द्वार म्हणत आज पुऱ्या गावाची बॉस आहे मुख्यमंत्री कधी आली तर कोणाला बोलावती त्या गावातल्या 56 इंचावाल्याला बोलाईन का कोणी सरपंच आई कोणती आहे आणि हा अधिकार दिला कोण मोजता येत नाही जगाच्या मापानं असं दिला रे बाबाच्या मापानं ज्योतिबा फुले बाबासाहेब सावित्री टाळ्या अरे मोजता येत नाही जगाच्या मापानं अरे बाईले असं दिला रे बाबाच्या मापानं पण लोकाईले मालूमच नाही बाबासाहेब फक्त महाराज आणि अण्णा भाऊ मांगाचा आणि आदिवासाचा बिरसा मुंडा अरे वाचा ना एखाद्याचं पुस्तक वाचा आम्ही वाचत नाही म्हणून या देशात पा आता इथं वकील आले बुद्धाचे वकील मी नावच घेतले दळात दळली धम्मानंद देवळे आडनाव देवळे मोरून धम्मानंद ऍडव्होकेट नोटरीचं काम आलं नोटरीचं काम भेटत नाही उच्च अलगच लोकाईले भेटते ते धम्मानंदाला कसं भेटलं ते जमलं त्याचं बाबू तुमच्या गावातले पहा ना किती तुमचं गाव विशेष आहे एक हे अजून गिरठोडे पोलीस अधिकारी आले गिरखेडे काय गौरखेडे धन्यवाद देतो बंडूभाऊ इंगळे पत्रकार नाही तर लिहू देत नाही तो काही लिहिलं की भांडण बंडूभाऊ इंगोले या पत्रकार बांधव जरा कारण एवढे मोठे लोक जमा झाले 15-20 गावचे लोक आहे नाही तर बुद्धाचा कार्यक्रम म्हटलं की बुद्धाच्या बाया 10-15 पांढऱ्या साड्या आणि 10-12 बुद्धाचे जय भीम जय भारत इथं हिंदूही आहेत मुसलमानही आहेत आदिवासी आहेत बौद्धही आहेत एखाद्या मुसलमानानं उभं राहा बरं असाल तो उभे राहा लवकर एक मिनिट उभे राहा मला सत्कार करू द्या क्या बात है अल्लाहू 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 या अल्लाहू अल्लाहू या ना अल्लाहू तुमच्या 1-2 माणसाईला बोलाव ना लय मेहनत घेतली धम्म परिषद करायला ये मंगेश या पोराचंही नाव मंगेश वाटते मले मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश रायटर आहे माझा पुरा कागद तयार केला मंगेश तिकडे पहा ना पत्रकार बांधव तुमच्याच्यानं हे एवढे मोठे लोक आले तुम्ही पेपरले छापता ना फुले शाहू आंबेडकरांचा विचार मी मंदात बसतो ओके कॅमेरामन ओके कॅमेरामन लय जोरदार आहे चांगली चुंगली बाई आली की आता
हे आमचाही कॅमेरामॅन धनगर असा आहे, तोही असाच करते. चांगली चुंगली बाई असली की बरोबरच. खिच मेरी फोटो तू, खिच मेरी फोटो तू, खिच मेरी फोटो पिया तू, खिच मेरी फोटो तू, खिच मेरी फोटो तू, खिच मेरी फोटो गावखेडे साहेब बंडू भाऊ इंगोले, सागर भाऊ अंबोरे यायचा वाढदिवस आहे. सागर भाऊ अरे एक घ्या ना, कमळाचं फुल देतो. हा सागर भाऊ या, आज बर्थडे आहे त्याचा. विजय कुमार गुरुजी, काय रवराळे गुरुजी, वाढदिवस तुमचा आहे का सागर भाऊ? वाव, जय भीम, जय शिवराया, जय गुरु. जात पाहून कलर दे ना का या उभाऱ्या. ओके ओके. दादा तुम्हारा गांव कौन सा? यही रहते क्या? कितने घर है? 3 घर. तकलीफ नहीं देते गांव वाले? फिर माइक देना. हाँ माइक दे रे, तो लाना रे टपरी के माइक देना रे. हाँ कितने घर है चाचा? चालू करो. मुसलमान का गुस्सा आ रहा है क्या रे? ये मुर्गा टेकू बटन पर फिर यूं बटन दबा था. बोलो. 3 घर. इको मत देना, इको मत देना, नहीं तो हाँ 3 ही घर है. और एक ही खानदान तुम्हारी. सब इंसान न खाता गंदुम का दाना, पैदा न होता एक अतवार खाना. पहले अपन ये दुनिया में कुरान में कहा गया है, मोहम्मद पैगंबर साहब ने कहा. तुम्ही बसून द्या ना, म्हणजे मागच्या पोरायला दिसते नाही. तुम्ही उभे राहिले की तुमचा प्लॅटफॉर्म पाहो का मग. तुम मेरे को गाड़ी के पास मिले ना, तुम ही चाहे क्या? हे सोए चड्डी वाले. तुम मुसलमान होने के बाद तो 35 साल के पहले कीर्तन सुना. पारवा. क्या बात है. और उसके बाद देखा मैंने तुमको रूल मोचन. वो गाड़गे बाबा तुम्हारा धंधा है क्या कोई? नहीं, मैं ड्राइवर, बस ड्राइवर. बड़े कलाकार लोग है तुम. कुछ भी जुगाड़ जमाते. एक गाड़ी को 2 चक्के लगाते, वो बंडी को बांधते. काय करती नाही यायच्याकडून खरंच शिका. आपले पोट्टे म्हणते नोकरी नाही, नोकरी नाही. अरे डोक्याच्या मालिश पासून तर चोळ्याच्या पॉलिश पर्यंत कुछ भी करतीच रहते तू. लोहे लोहा लोखंड छांडल चप्पल भंगार वाले. इतना ही नहीं तो राष्ट्रपति अब्दुल कलाम के सलीका दुनिया में राष्ट्रपति हुआ नहीं. जितने शादी नहीं करा मुसलमान था, पण ये साले आगा लगा रहे देश में. इस्लाम खतरे में है. कोई तकलीफ है क्या? 3 ही घर है ना, कोई तकलीफ है? कुछ नहीं. आदिवासी ने तकलीफ दिया, किसने नहीं. बुद्धों ने तकलीफ दिया, नहीं. पटेल ने तकलीफ दिया, नहीं. नावी मातंग धनगर ने तकलीफ दिया. नहीं. कोई नहीं. ये गाव ही सामने गजानन बाबा मुंगसा जो धार्मिक गाँव है और अच्छे लोग हैं. आप भी अच्छे हैं ना. 35 साल के पहले ही हिंदू का कीर्तन मुसलमान सुनने को आ रहे. 2 बार. आज बुद्ध ले रहे. 2 बार. 2 बार आया. हो ना 2 बार. हाँ. काकू अम्मी आई क्या? नहीं अम्मी नहीं आई. मैं तो मैं सत्कार करता था. है, लेकिन वो चलते नहीं आता. है क्या? अम्मी आली. क्या बात है. क्या पक्के क्यों? नहीं, वो अम्मी चलते नहीं आता. थोड़ा मन आई नहीं हुई है. आए हैं. जब पापा इतने प्यार करते तो बेटे पर मम्मी भी प्यार करती ना. आती क्या माँ? 1 मिनट. आओ. साड़ी ली जा. तू मेरे माँ के सरीके. 1 मिनट. चलते नहीं आता ना. हाँ आंदे. नहीं चलते नहीं आता. जान दे. ला काका का सत्कार कर. हाँ. अम्मी आई नहीं. है क्या? देखो मंगेश, ये मस्जिद में ही नाम है क्या तुम्हारा? हाँ. मस्जिद शेख. हाँ. क्या बात है. ये इन्होंने भी सत्कार कर डाला तुम्हारा. ये दुपट्टा कैसा? ये गजानन बाबू की कपड़े की दुकान है. ये बड़ा चालू है. अरे हमें मिलना है ना. तू
तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है, इंसान बनेगा। क्या बात। बाबा साहब ने मुसलमानों के लिए भी करा। सब दुनिया के लिए। मुसलमान की बाई सरपंच है और तुम्हारे गांव के तुम मुसलमान के पाव पकड़ना कि जिन्हें शक है वो करे खुदा की तलाश। हम तो इंसान को दुनिया, अरे मिलिट्री में 3 जने हैं ना मुसलमान के, है। टाळ्या वाजवा। आणि तुम्ही म्हणता इस्लाम खतरे में है, हिंदू धोखे में। अरे मिलिट्री में बच्चे हैं मुसलमान के, महार के है, पटेल के है, धनगर के है। देश का काम, भगवान से भी देश बड़ा है, देव से भी देश बड़ा है करके तुम हम रहे में। नहीं तो ये तो पाकिस्तान को भेज देते थे अपने को। अभी अमेरिका में से लोग अपने भारत के आ रहे हाथकड़िया डाल के, तो भी ये बैठे हुए हैं, ये नदी में आंगई धो रहे। अरे आपले भाऊ पण हातकड्या घालून पाठवून राहिले। टाळ्या। ये महाराष्ट्र, ये देश है। तुकडोजी महाराज ने लिखा ना, मस्जिद में भी है खुदा, मंदिर में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में, पब्लिक में काशी राम है। दोनों नहीं है धन्यवाद। पत्थरों में, सिर्फ उनका नाम है।